गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे डॉक्टर नामदेवराव किरसान हे एकूण 6,17,792 मते प्राप्त करत विजयी झाले आहेत। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी हा निकाल जाहीर केला। डॉक्टर किरसान यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यावेळी उपस्थित होत्या। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान विजयी झाले असून तब्बल 1,40,234 मतांनी भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांचा किरसान यांनी पराभव केला आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार अशोक नेते यांना 4,74,376 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांना 6,14,610 मते मिळाली आहेत। खरं म्हणजे इथे विरोधी पक्षनेत्याचा गाव, त्यामुळे सगळ्यांच्या लक्ष होतं इथे। आणि पालकमंत्री कोण तर होम मिनिस्टर गडचिरोली जिल्ह्याचा, त्यामुळे निकाल कुठल्या दिशेने जाईल हे सगळ्यांच्या नजरा होत्या। परंतु पाहुणचाराला येणारे पालकमंत्री हे आता लोकांनी स्वीकारणार नाही हे दाखवून दिलाय। त्यांचा पाहुणचार करून त्यांना परत पाठवण्याचा निर्णय हा जनतेने घेतल्याचं या निकालातून स्पष्ट दिसतंय। मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ज्यावेळेस आम्ही सर्व मिळून कामाला सुरुवात करू त्यावेळेस विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही, आणि तो विश्वास फॉर्म भरल्यापासून होता। आणि अपेक्षेपेक्षा जास्त मताने हा विजय आम्हाला मिळतो आहे। 2 दिवसाचे एक्झिट पोल सांगत होते त्यावेळेस मी सांगितलं की जर ही जागा पडली तर आम्ही राजकीय संन्यास घेऊ, पण लोकांनी मात्र मला राजकीय संन्यासापासून वाचवलं। हा खरा महत्त्वाचा विषय आहे की त्यांनी बरोबर की वडेट्टीवार तुम्हाला राजकारणातून संन्यास घेण्याची पाळीच येणार नाही हे लोकांनी ठरवून मत दिलं असं या निकालावरून दिसते आहे। फेरबदल काय, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व कुचकामी ठरलंय राज्यातलं। ज्या पद्धतीनं डिंगा मारून आणि ते बदल्याचं राजकारण, बदला घेण्याची प्रवृत्ती, रिव्हेंज पॉलिटिक्स हे जे काही आलं होतं राज्यात, याला फार मोठी चपराक राज्यातील जनतेने दिली आहे। त्यांचं आता मनन होईल, चिंतन होईल, आणि मनन चिंतन झालं तरी अधपतनापासून त्यांना कोणी रोखणार नाही। त्यांचं नेतृत्व राज्यात जे आहे त्या नेतृत्वाला आता कवडीची किंमतही राहणार नाही, आणि पर्याय काय तो भाजपाने बघावा, तो आमचा प्रश्न नाही। आम्ही तिघेही मिळून या राज्यामध्ये प्रचंड मोठी ताकद उभी करून आम्ही निवडणुका जिंकू, विधानसभेवरही। NTV न्यूज मराठी, गडचिरोली।